Hello students, today's lecture we will discuss about chapter number 5, Introduction to Ecology. In this chapter, the next point is species diversity. ओके, आता ॲक्च्युअल स्पेसिस डायव्हर्सिटी काय आहे किंवा इकॉलॉजीमध्ये स्पेसिस डायव्हर्सिटीचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं त्याचं डेफिनेशन स्पेसिस डायव्हर्सिटीची. It refers of variety and number of different species that are represented within the community and ecosystem at a given time. म्हणजेच काय जी व्हरायटी किंवा स्पेसिस जे आहेत किंवा नंबर ऑफ प्लांट्स जे आहेत ज्या इकोसिस्टीममध्ये ज्या डेव्हलप झाल्या तिचं काय करणं स्टडी करणं किंवा ती कोणती स्पेसिस तिथं जास्त इन्क्रीज झालेली आहे. ओके, देन it is a function of species richness. The number of species is given locality and its abundance of species similar. मग तिची abundance म्हणजे तिची क्वांटिटी एकाच प्लेसमध्ये किती स्पेसिस आपल्याला सापडल्या आणि किती क्वांटिटीमध्ये त्या अवेलेबल झाल्या हे स्टडी करणं म्हणजेच काय स्पेसिस डायव्हर्सिटी. ओके, देन कन्सेप्ट. आता ॲक्च्युअल स्पेसिस डायव्हर्सिटी हा कन्सेप्ट काय आहे. Most of the plant animals exhibit variations caused by the patterns processes the species formation. मग काय होतं आहे ह्या स्पेसिसमध्ये काय ते प्लॅन्ट जे आहेत किंवा ते ॲनिमल्स जे आहेत ओके नंबर ऑफ स्पेसिस त्यांच्यामध्ये काय व्हेरिएशन्स अवेलेबल होतं. ओके, ते व्हेरियन्स किंवा ते व्हॅरिएशन जे आहे डिफरन्शिएशन जे आहे ते काय होतं आहे तिथं फॉर्मेशन होतं आणि ते आपल्याला सर्च करणं काय होतं आपल्याला किंवा सर्च करण्यासाठी आपल्याला ती इकॉलॉजीचा स्टडी करावा लागतो. ओके, देन विदिन द पॉप्युलेशन व्हॅरिएशन कॅन बी कंटिन्युअस. मग काय आता काही प्लॅन्टचे हाईट अँड मास मीन्स त्यांचं वेट. ओके, आता ॲक्च्युअली आपण प्लॅन्टचं वेट काउंट करू शकत नाही तर मग डायरेक्टली काय फक्त तिची हाईट या कॅरेक्टरवरून आपण काय करू शकतो ती प्लॅन्ट तिचं स्टडी करू शकतो. देन डिस्कंटिन्युअस. आता डिस्कंटिन्युअस म्हटल्यानंतर त्याचं सेक्स ऑर्गन किंवा मग त्याची सेक्शुॲलिटी काय आहे. ओके, देन जेनेटिक म्हटल्यानंतर मग ब्लड ग्रुप म्हटल्यानंतर हे ॲनिमलशी रिलेटेड येईल. ओके, मग ॲनिमलची स्पेसिस डायव्हर्सिटी कशी इन्क्रीज होते. देन व्हेरिएशन ऑल्सो ऑब्झर्व इन द टाईम अँड स्पेस बिटवीन सक्सेसिव्ह जनरेशन म्हणजेच काय जनरेशन टू जनरेशन म्हणजे वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन हे जनरेशन काय केलं जातं पास आउट केलं जातं इन्फॉर्मेशन म्हणजे ती स्पेसिस. ओके, ती स्पेसिस आता ह्या सध्याची जी स्पेसिस आहे ती स्पेसिस नंतर तिचं काय करणं पुढं जनरेशन करणं. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए डायव्हर्सिटी. म्हणजेच काय व्हॅरिएशन त्याच्यामध्ये काय व्हॅरिएशन ते सिमिलरिटी आपल्याला तिथं ऑब्झर्व होत नाही त्याच्यामध्ये व्हॅरिएशन आपल्याला ऑब्झर्व होतं. देन नेक्स्ट स्कोप. मग स्कोप काय आहेत स्पेसिस डायव्हर्सिटीचे. इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन बायोडायव्हर्सिटी स्टडीज अँड वाईडली यूज फॉर कॉन्झर्वेशन. मग जी वाईड बायोडायव्हर्सिटी आहे ओके जे वाईड ॲनिमल्स आहेत वाईड प्लॅन्ट्स आहेत त्यांचं काय करणं कॉन्झर्वेशन करणं किंवा कॉन्झर्वेशन केलं जातं बायोडायव्हर्सिटीमध्ये. देन इट ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू इकोसिस्टीम हेल्थ. मग ती इकोसिस्टीमची हेल्थ किंवा एन्व्हायरमेंटची हेल्थ किंवा एन्व्हायरमेंटल जे टॉलरन्स आहे हे टॉलरन्स काय व्हावं मेंटेन राहावा यासाठी हे काय केलं जातं बायोडायव्हर्सिटी किंवा स्पेसिस डायव्हर्सिटीचं काय केलं जातं स्टडी केला जातो तिचं रेकॉर्ड केलं जातं. देन टाईप्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी. मग स्पेसिस डायव्हर्सिटीचे टाईप्स त्यांनी सांगितलेत. मग कोणी ते डिस्कवर केलं. ओके, विटाकर 1972 डिस्क्राईब 3 टर्म्स फ्रॉम मेजरिंग बायोडायव्हर्सिटी ओव्हर. ओके, म्हणजे पूर्ण स्केल किंवा पूर्ण त्या इकोसिस्टीममध्ये किती स्पेसिस डायव्हर्सिटीचे किती टाईप्स आहेत मग त्यांनी 3 मेन टाईप्स काय केलेत ते मेन्शन केले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे अल्फा डायव्हर्सिटी. तर अल्फा डायव्हर्सिटी म्हणजेच काय इट इज अ लोकल लेव्हल ऑफ द व्हरायटी लोकल लेवल ऑफ द डायव्हर्सिटी. ओके, लोकल लेवल म्हणजेच काय आता सपोज आपण एका गावात राहतो किंवा एक विलेज आहे मग त्या विलेजची डायव्हर्सिटी काय आहे. ओके, त्या विलेजमध्ये काय काय प्लॅन्ट्स आहेत काय काय ॲनिमल्स आहेत कोणते वाईल्ड ॲनिमल्स आहेत कोणतं पॉप्युलेशन त्याच्यामध्ये आहे हे करणं रेकॉर्ड हे पूर्ण मेंटेन किंवा हे पूर्ण डाटा काय करणं कलेक्शन करणं दॅट इज कॉल्ड एज अल्फा डायव्हर्सिटी किंवा ते स्पेसिस डायव्हर्सिटी. म्हणजे कोणत्या प्लॅन्टचे स्पेसिस किती आहेत हे सगळं काय करणं रेकॉर्ड करणं कुठं लोकल लेवलला म्हणून त्याला अल्फा डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. देन इट रेफर्स टू द ॲव्हरेज स्पेसिस डायव्हर्सिटी इन हॅबिटॅट लोकल स्पेसिस टूल. ओके, लोकल स्पेसिस पूल म्हणजे काय लोकल स्पेसिस
मग ज्या आपल्या व्हिलेजमध्ये अवेलेबल असतील त्याच्यामध्ये जे स्पेशीज असतील त्यांचं डाटा कलेक्ट करून ठेवा. ओके, फॉर एक्झाम्पल 9 स्पेसीज हर्ब अल्फा डायव्हर्सिटी क्वांटिफाईड बाय इंडेसेस अँड रँक अबंडन्स मॉडेल्स. मग त्याचं काय करणं, रँक अबंडन्स, अबंडन्स म्हणजेच काय, किती त्यांची क्वांटिटी आहे. ओके, देन नेक्स्ट बीटा डायव्हर्सिटी. बीटा डायव्हर्सिटी इट इज द रेशो बिटवीन अल्फा डायव्हर्सिटी अँड रिजनल डायव्हर्सिटी. आता अल्फा डायव्हर्सिटी म्हणजेच काय, जी लोकल लेवल जी आहे किंवा व्हिलेज लेवलला जी डायव्हर्सिटी असेल तिचा डाटा कलेक्ट करून त्याचं काय करणं, रेशो काढणं. अँड रिजनल म्हणजे तेवढ्या रिजनमध्ये किती डायव्हर्सिटी आहे. मग रिजनल म्हणजे काय, पूर्ण तो एरिया तिथं काउंट केला जाईल. ओके, दिस इज द डायव्हर्सिटी ऑफ स्पेसीज बिटवीन 2 हॅबिटॅट रिजन्स. ओके, मग 2 हॅबिटॅट, मग एक लोकल डायव्हर्सिटी आणि एक रिजनल. मग त्या रिजनमध्ये किती अजून त्यांना स्पेसीज अवेलेबल होतात, टोटल तो रिजन त्याचा काउंटिंग आणि किती स्पेसीज अवेलेबल झाल्या त्याचं काउंटिंग. ओके, या दोन्हीचा काय करायचं, रेशो करायचं, पूर्ण रिजन आणि त्या स्पेसीजचा रेशो. देन गॅमा डायव्हर्सिटी इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ अल्फा अँड बीटा डायव्हर्सिटी. ओके, मग गॅमा डायव्हर्सिटी जी आहे थर्ड टाईप, तो काय त्याच्यामध्ये काय केलं जातं, 3 अल्फा अँड बीटा डायव्हर्सिटी या दोन्हीचं काय केलं तर कॉम्बिनेशन केलं जातं. आता ऑलरेडी अल्फा डायव्हर्सिटी म्हणजेच काय, लोकल लेवल. ओके, आणि बीटा डायव्हर्सिटी म्हणजेच काय, डायव्हर्सिटी अवेलेबल झाली, ज्या स्पेसीज अवेलेबल झाल्या त्या किती रिजनमध्ये अवेलेबल झाल्या, तो रिजन त्याचा रेशो आणि प्लस त्या स्पेसीज किती अवेलेबल झाल्या त्यांचा रेशो, या दोन्हीचा रेशो मिळून बीटा डायव्हर्सिटी आणि दोन्हीचा प्लस करून गॅमा डायव्हर्सिटी. देन नेक्स्ट पॉईंट, मेथड्स ऑफ व्हेजिटेशन सॅम्पलिंग. मग त्याच्यामध्ये व्हेजिटेशन डाटा जर आपल्याला क्रिएट करायचं किंवा कलेक्ट करायचं तर आपल्याकडे काय मेथड्स अवेलेबल आहेत किंवा मेथड्सच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, डाटा कलेक्ट करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे क्वाड्रॅट मेथड. इट इज द सोर्स ऑफ सॅम्पल एरिया ऑफ डिफरंट साईज मार्क ऑफ इन द प्लांट कम्युनिटी फॉर पर्पज ऑफ व्हेजिटेशन स्टडी. मग व्हेजिटेशन स्टडी म्हणजेच काय, नंबर ऑफ प्लांट्स, नंबर ऑफ ॲनिमल्स, नंबर ऑफ त्याच्यामध्ये काय असेल, मग ते ज्या त्या एक्झाम्पलनुसार आपण काय करणार आहे त्याचा स्टडी करणार. आता आपण प्लांटचा जर व्हेजिटेशन डाटा करायचा असेल तर आपण काय करणार, फक्त त्याचा प्लांटच तिथं काय करणार, स्टडी करणार. ओके, नेक्स्ट दिस मेथड वॉज डेव्हलप बाय स्विस इकॉलॉजिस्ट ब्राउन ब्लँक्विस्ट. ओके, ब्राउन ब्लँक्विस्टने 1932मध्ये काय केले, ही डायव्हर्सिटी किंवा क्वाड्रॅट मेथड काय केली, सर्च आउट केली. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिलीव्ह मेथड आर सॅम्पल स्टँड मेथड. ओके, त्यालाच काय रिलीव्ह मेथड किंवा सॅम्पल स्टँड मेथड असं म्हटलेलं आहे. हे क्वाड्रॅट इज युनिट एरिया, म्हणजे क्वाड्रॅट म्हणजेच काय, युनिट एरिया म्हणजेच युनिट म्हणजेच काय, पूर्ण एक एरिया सिलेक्ट करायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, क्वाड्रॅट्स सेगमेंट्स आपण फॉर्मेशन करायचे आणि त्याच्या थ्रू काय करायचं आहे, त्या डायव्हर्सिटीचा स्टडी करायचा किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. दॅट इज कॉल्ड एज क्वाड्रॅट मेथड. देन नेक्स्ट टाईप्स ऑफ क्वाड्रॅट. टाईप्स ऑफ क्वाड्रॅट काय काय आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लिस्ट क्वाड्रॅट मेथड. Then it is used for purpose of listing the occurrence of species in sampling area. मग ज्या क्वाड्रेट जेवढे आपण केले, आता 2, 3, 4 क्वाड्रेट आपण जेवढे केले, ही काय झाली लिस्ट. मग त्या लिस्टमध्ये त्या एका क्वाड्रेटमध्ये किती स्पेसीस सापडल्या त्याचं लिस्ट करणे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए लिस्ट क्वाड्रेट मेथड. देन काउंट लिस्ट किंवा लिस्ट काउंट क्वाड्रेट मेथड. मग ते क्वाड्रेट पण काउंट करायचे आणि त्याच्यामध्ये किती स्पेसीस, किती क्वाड्रेटमध्ये किती स्पेसीज अवेलेबल झाल्या ते पण काय करायचं, काउंट करायचं. ओके, देन चार्ट क्वाड्रेट मेथड. चार्ट क्वाड्रेट मेथड म्हणजेच काय, चार्ट आपण फॉर्मेशन करायचं आणि त्याच्यामध्ये क्वाड्रेट पण मेन्शन करायचे आणि त्या क्वाड्रेटमध्ये किती स्पेसीज अवेलेबल झाल्या ते पण तिथं मेन्शन करायचं. दॅट इज कॉल्ड एज चार्ट क्वाड्रेट मेथड. देन परमनंट क्वाड्रेट. मग परमनंट क्वाड्रेट इट इज अ रिपिटेटिव्ह स्टडी ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम अंडरस्टँड द चेंज इन स्पेसीज कॉम्पोजिशन. मग स्पेसीज काय होत नाही, तिथं चेंज होत नाही. जेवढी स्पेसीज आपण तिथं काउंट केली तेवढी स्पेसीज काय होईल, ती परमनंट आपण तिथं म्हणून तिला यूज करणार. देन नेक्स्ट नेस्टेड क्वाड्रॅट मेथड्स. स्पेशल सॅम्पल युनिट दॅट इन्क्लूड्स ए सिरीज ऑफ डिफरन्शिएट किंवा डिफरंट साईज क्वाड्रॅट दॅट आर प्लेस सेम लोकेशन. म्हणजेच काय केलं, नेस्टेड म्हणजेच काय, नेस्ट लाईक. ओके, नेस्ट म्हणजेच काय, जाळी. ओके, त्या टाईपमध्ये काय असेल क्वाड्रॅट मेथड. एक क्वाड्रॅट असेल त्याच्यामध्ये परत मेनी क्वाड्रॅट्स असतील, मिनी क्वाड्रॅट्स. ओके, मग त्याच्यात परत किती स्पेसीज अवेलेबल झाल्या ते काउंटिंग करणं. ओके,
Then different phytosociological parameters can be calculated after the field data collection. ज्यावेळेस फील्ड डाटा कलेक्शन केलं जातं सोशिओलॉजिकल किंवा फायटोसोशिओलॉजिकल जे सायंटिस्ट असतील किंवा वर्कर्स असतील ते काय करतात पॅरामीटरच्या हेल्पनं किंवा ते पॅरामीटर्स जे आहे ते काउंटिंग करण्याचे कॅल्क्युलेशन करण्याचे ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितलं फर्स्ट काउंट्स. त्या काउंट्स त्याच्यामध्ये इट इज अ सिम्पल टॅली ऑफ द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसीज. मग काय करायचं जे स्पेसीज अवेलेबल झाल्या आपल्याला ऑब्झर्व झाल्या त्या स्पेसीज काय करायच्यात तिथं मेन्शन करायच्यात ऑब्झर्व करायचं त्याचं काउंटिंग करायचं आहे. Then abundance is the total number of individuals of species divided by number of quadrants in which by they occurred. ओके म्हणजे काय टोटल नंबर ऑफ स्पेसीज किती अवेलेबल झाल्यात ओके तेवढ्या आपण मेन्शन करायच्या आणि त्याला डिवाइड कशाने करायचं नंबर ऑफ क्वाड्रॅट्स. मग किती क्वाड्रॅट्स आहेत आणि त्या क्वाड्रॅट्समध्ये किती स्पेसीज किती क्वाड्रॅटमध्ये ती स्पेसीज अवेलेबल झाली तेवढ्या क्वाड्रॅटने काय करायचं त्याला नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. देन नेक्स्ट फ्रिक्वेन्सी इज ए मग फ्रिक्वेन्सी म्हटल्यानंतर काय पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी आपण तिथं काउंट करणार. त्यामध्ये काय सांगितलं नंबर ऑफ क्वाड्रॅट्स इन विच द स्पेसीज ऑकर्ड. मग किती नंबर क्वाड्रॅटमध्ये ओके किंवा किती क्वाड्रॅट्समध्ये ती स्पेसीज अवेलेबल झाली डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वाड्रॅट स्टडीज. मग किती आता फॉर एक्झाम्पल 5 क्वाड्रॅट आपण फॉर्मेशन केले मग 5 क्वाड्रॅटमधून आपल्याला 3 क्वाड्रॅटमध्ये ती स्पेसीज अवेलेबल झाली आणि आपण त्याला डिवाइड मग 3 क्वाड्रॅट काय करणार आपण वरती लिहिणार ओके 3 डिवायडेड बाय आणि टोटल क्वाड्रॅट किती घेतले आपण 5 मग 3 डिवायडेड बाय 5 इंटू 100 एवढं आपण काय करणार त्याचं काउंटिंग करणार. देन रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ क्वाड्रॅट्स इन विच स्पेसीज ऑकर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वाड्रॅट्स ऑक्युपाय बाय ऑल स्पेसीज इंटू 100. मग काय करणार नंबर ऑफ क्वाड्रॅट स्पेसीज ऑकर मग नंबर ऑफ क्वाड्रॅट मग किती क्वाड्रॅट जेवढे क्वाड्रॅटमध्ये ती स्पेसीज अवेलेबल झाली तेवढे आपण क्वाड्रॅट वरती लिहिणार डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वाड्रॅट ऑक्युपाय बाय ऑल स्पेसीज. मग ऑल स्पेसीज किती क्वाड्रॅटमध्ये आपल्याला अवेलेबल झाली ओके किती क्वाड्रॅटमध्ये तिचं लोकेशन आहे हे तिथं काउंट करणार आणि ते मग त्याला डिवायडेड बाय इंटू 100 ओके म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ स्पेसीज ऑकर्ड ओके किती क्वाड्रॅटमध्ये स्पेसीज अवेलेबल झाली तेवढ्या क्वाड्रॅट. आता फॉर एक्झाम्पल 5 क्वाड्रॅट आणि 5 क्वाड्रॅटमधून आपल्याला 4 क्वाड्रॅटमध्ये ते काय झाली स्पेसीज अवेलेबल झाली म्हणजे 4 इंटू नंबर ऑफ क्वाड्रॅट ऑक्युपाय म्हणजेच किती स्पेसीजला आपण किती क्वाड्रॅट घेतले ओके म्हणजे 5 क्वाड्रॅट घेतले त्यापैकी 4 क्वाड्रॅटमध्ये अवेलेबल झाली म्हणजे 4 डिवायडेड बाय 5 इंटू 100. देन डेन्सिटी टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वाड्रॅट यूज इन अ सॅम्पलिंग ओके मग टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसीज मग किती क्वाड्रॅटमध्ये ती स्पेसीज आपल्याला सापडली ओके तेवढ्या क्वाड्रॅटची आपण क्वांटिटी घेणार आणि टोटल नंबर ऑफ क्वाड्रॅट्स यूज इन अ सॅम्पलिंग मग किती सॅम्पलिंगसाठी आपण क्वाड्रॅट्स यूज केले तेवढ्या क्वाड्रॅटची युनिट आपण तिथं मेन्शन करणार आणि त्याचं डिवायडेशन करून त्याचं आपण डेन्सिटी जी आहे ती राईट डाऊन करणार. देन नेक्स्ट रिलेटिव्ह डेन्सिटी टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज डिवायडेड बाय सम ऑफ द ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज इंटू 100 म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसीज म्हणजे टोटल स्पेसीज किती अवेलेबल झाल्या ती स्पेसीजची काउंटिंग तिथं करणार आपण आणि त्याला डिवाइड करणार टोटल नंबर ऑफ सम म्हणजे टोटल सम जे आहेत जेवढ्या स्पेसीज अवेलेबल झाल्या त्यांची सम करणार आणि त्याला इंटू 100ने मल्टिप्लाय करणार. देन डॉमिनन्स टोटल बेसल एरिया ऑर क्राउन ऑफ स्पेसीज डिवायडेड टोटल एरिया सॅम्पल्ड ओके म्हणजे काय करणार बेसल एरिया जो आहे तो प्लॅन्टचा किंवा तो स्पेसीजचा तो आपण काउंट करणार आणि त्याला डिवाइड टोटल एरिया सॅम्पल मग टोटल एरिया सॅम्पल किती आहे ओके तेवढा आपण घेणार आणि त्याच्यातून त्या स्पेसीजला किती तिने तो बेसल एरिया अटॅच केला आहे किंवा शाय केला आहे तेवढा आपण तिथं त्याला काउंट करणार आणि त्याला डिवायडेशन करणार. देन रिलेटिव्ह डॉमिनन्स इज इक्वल टू डॉमिनन्स ऑफ गिव्हन स्पेसीज डिवायडेड बाय टोटल डॉमिनन्स ऑफ ऑल स्पेसीज. मग डॉमिनन्स ऑफ गिव्हन स्पेसीज म्हणजे किती गिव्हन म्हणजेच काय जेवढ्या आपल्याला दिलेल्या आहेत तेवढ्या आणि डॉमिनन्स ऑफ ऑल स्पेसीज म्हणजे ऑल स्पेसीज किती नंबरिंग आहेत त्याने आपण त्याला डिवाइड करणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला 10 स्पेसीज दिलेले आहेत तर ते 10पैकी आपण 7 यूज केला मग 7 डिवायडेड बाय 10 इंटू 100 असं आपण रिलेटिव्ह डॉमिनन्स करणार. देन नेक्स्ट बेसल एरिया कव्हर ओके मग बेसल एरिया म्हणजेच काय त्या प्लॅनने किती बेसल एरिया किंवा त्याच्या बेसला किती एरिया तिने
प्लॉट केलेलं आहे ते. ओके, इट कन्सिडर्ड ॲज अ गुड इंडिकेटर ऑफ साईज, व्हॉल्यूम अँड वेट ऑफ द ट्री. मग त्या प्लॅन्टची साईज, वेट अँड व्हॉल्यूम किती आहे हे काउंट करण्यासाठी आपल्याला बेसल एरिया यूज होतो. देन गर्थ ऑफ ब्रेस्ट ऑफ हाईट GBH. ओके, डायमीटर ॲट ब्रेस्ट हाईट DBH. ओके, बेसल एरियाचे हे लॉंग शॉर्ट फॉर्म. देन मेजर्स आर यूज टू कॅल्क्युलेट द बेसल एरिया. गर्थ ऑफ द ट्री इज इक्वल टू 2πr, रेडियस r. ओके, रेडियस जे आहे ते आपण r ने मेन्शन करणार. मग वी कॅल्क्युलेट दॅट GBH इज इक्वल टू 2πr किंवा मग r इज इक्वल टू GBH डिवायडेड बाय 2π. ओके, असं त्याचा आपण फॉर्म्युला लिहिणार. द बेसल एरिया πr2 असं आपण त्याचं काउंटिंग करणार. देन इज इक्वल टू बेसल एरिया इज इक्वल टू इन ब्रॅकेट GBH ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4π और पाय इन ब्रॅकेट DBH इन ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हे फॉर्म्युलेने आपण काय करणार, बेसल एरिया काउंट करणार. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्स व्हॅल्यू इंडेक्स IVI आपण त्याला असं म्हणतो. मग IVI जे आहे त्याचं काउंटिंग कसं केलं जातं किंवा त्याचा रिझल्ट कसा आपण मेन्शन करू शकतो. IVI इज इक्वल टू रिलेटिव्ह डेन्सिटी प्लस रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्लस रिलेटिव्ह डॉमिनन्स. ओके, या तिन्हींचं काय करायचं, समेशन करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज IVS किंवा IVI किंवा इम्पॉर्टन्स व्हॅल्यू इंडेक्स आपल्याला मिळून जातं. ते नेक्स्ट पॉईंट ट्रान्सेक्ट मेथड. ओके, आता क्वाड्रॅटिक मेथड बघितलं. क्वाड्रॅटिक मेथडमध्ये काय त्याचे पॅरामीटर्स होते ते आपण बघितले. आता ट्रान्सेक्ट मेथड ट्रॉपिकल टू टेम्परेट हाय अँड लो रेनफॉल एरियाज, प्रेसिपिटेशन ग्रॅडियंट ॲडजस्टंट एरियाज विथ डिफरंट टाईप्स. म्हणजे प्रेसिपिटेशन एरिया असेल किंवा रेनफॉल एरियाज असेल त्यामध्ये काय होते, नंबर ऑफ स्पेसिस, नंबर ऑफ प्लांट्स काय डेव्हलप झालेले आहेत. ओके, हायटेड प्लांट्स आहेत, लो प्लांट आहेत, त्या प्लांटचं काय करणं, काउंटिंग करणं. म्हणजे त्यामध्ये काय करायचं, मग टाईप्स केले ट्रान्सेक्टमध्ये. फर्स्ट टाईप लाईन ट्रान्सेक्ट मेथड. तर लाईन ट्रान्सेक्ट मेथड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एक रोप आपण यूज करतो, एक स्टील म्हणजे एक पट्टी, ओके, स्केल आपण यूज करतो. त्यानंतर दोन स्टील रोप अँड केप्ट विथ द हेल्प ऑफ हुक्स. ओके, पेक किंवा हुकच्या हेल्पनं आपण काय करतो, ती जी रोप आहे ती काय करतो आपण, तिला त्या हुकला तिला अटॅच करून अटॅच केल्याच्या नंतर जमिनीपासून थोड्या 1 ते 1.5 फूट किंवा मग जास्तीत जास्त जेवढी प्लॅन्ट ती डायव्हर्सिटी असेल, जितक्या प्लॅन्ट त्या उंच वाढलेल्या असेल त्यांच्या लेव्हलला आपण काय करतो, त्या जी रोप असेल ती रोप काय करतो, अशी पूर्णपणे टाईट करून घेतो. टाईट करून घेतल्यानंतर मग त्या रोपला किती प्लॅन्ट त्याला टच करतात. ओके, तर प्लॅन्ट टच करतील, मग त्या प्लॅन्टचं काय करतो आपण, क्वांटिफिकेशन असतं, त्या प्लॅन्टचं काय करतो आपण, काउंटिंग करतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज लाईन ट्रान्सेक्ट मेथड. देन नेक्स्ट बेल्ट ट्रान्सेक्ट मेथड. इट इज अ सिमिलर टू लाईन ट्रान्सेक्ट मेथड. म्हणजे जशीच लाईन मेथड असेल तशीच बेल्ट मेथड आहे. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, द बेल्ट इज अ लॉंग स्ट्रीप ऑफ व्हेजिटेशन ऑफ युनिफॉर्म विड्स. मग काय केलं जातं, जेवढी लाईन असेल तेवढीच आपण काय करणार, ती बेल्ट लाईन ट्रान्सेक्ट मेथड यूज केली जाणार. तीच प्रोसेस इथं सेम फॉलो केली जाईल. नेक्स्ट मेथड प्लॉटलेस मेथड. प्लॉटलेस मेथड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण प्लॉट यूज करणार नाहीत. ओके, किंवा प्लॉट त्याच्यामध्ये यूज केले तर मग त्याच्यामध्ये त्या स्पेसिस कशा आपल्याला अवेलेबल होतील किंवा त्यांचं नंबरिंग कसं असू शकतं. देन इट मोस्ट ऑफन यूज फॉर सर्वे फॉर फॉरेस्ट व्हेजिटेशन एस्पेशली व्हेअर रॅपिड इन्व्हेंटरी इज रिक्वायर्ड. मग ही प्लॉटलेस मेथड जी आहे ती काय केली जाते, कुठे यूज केली जाते, फॉरेस्टमध्ये. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं, मग किती मेथडने ती यूज केली जाते. क्लोजेस्ट इंडिव्हिज्युअल मेथड. क्लोजेस्ट इंडिव्हिज्युअल मेथड म्हणजेच काय, डिस्टन्स इज मेजर्ड फ्रॉम इच रँडम पॉईंट टू द नियरेस्ट इंडिव्हिज्युअल. मग ते नियरेस्ट इंडिव्हिज्युअल किंवा इंडिव्हिज्युअलच्या जवळजवळ किती स्पेसिस अवेलेबल आहे हे सगळं तिथं काउंट केलं जातं, म्हणून त्याला क्लोजेस्ट इंडिव्हिज्युअल मेथड असं म्हटलेलं आहे. देन नियरेस्ट नेबर मेथड. मग नियरेस्ट नेबर म्हणजेच काय, जी स्पेसिस आपण तिथं सेंटर ठेवली तिच्या जवळजवळ किती स्पेसिस त्यांना अवेलेबल होतात आणि त्याच स्पेसिसच्या सेम स्पेसिस त्यांना अवेलेबल झाल्या तर त्याचं काय केलं, नियरेस्ट नेबर असं त्यांनी काउंटिंग केलेलं आहे. देन रँडम पेअर मेथड. डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनादर
ऑन द अपोजिट साईड ऑफ द सॅम्पल पॉईंट. मग सॅम्पल पॉईंट म्हणजेच काय, ॲक्च्युअल आपण एक सॅम्पल घेतलेला आहे, मग त्या सॅम्पलपासून किती अंतरावर त्यांना त्या स्पेसिस सापडल्या रँडमली. ओके, नॉट अ त्यांचं स्पेसिफिक टाईम किंवा नॉट स्पेसिफिक डिस्टन्स. ओके, मग तेवढ्या रँडमली त्यांचं काउंटिंग केलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट सेंटर क्वार्टर मेथड. पॉईंट सेंटर क्वार्टर मेथड म्हणजेच काय, एक पॉईंट असेल, एक मिडल पॉईंट, आणि त्या मिडल पॉईंटपासून काय केलं जातं, 4 क्वाड्रेट काय केले जातात, तिथं फॉर्मेशन केले जातात, आणि त्या क्वाड्रेटमध्ये किती स्पेसिस अवेलेबल झाल्या आणि किती डिस्टन्सवरती झाले हे सगळं तिथं मेन्शन केलं जातं. आता पॉईंट सेंटर क्वाड्रेट मेथड जी आहे ती ॲक्च्युअल कशी आहे ते आपण बघू. ओके, इट इज द पॉईंट सेंटर क्वार्टर मेथड ऑफ सॅम्पलिंग. ओके, मग हा काय मिडलला पॉईंट आहे. मग इकडे काय क्वाड्रेट फर्स्ट, क्वाड्रेट सेकंड, क्वाड्रेट थर्ड आणि क्वाड्रेट फोर्थ. ओके, मग याच्यामध्ये काय केलं आहे, त्या सेंटर आहे, मग त्या सेंटरमध्ये सेंटर थ्रू किंवा सेंटरला घेतलं आणि हे 4 क्वाड्रेट केले, आणि 4 क्वाड्रेटमध्ये आता हे काही डॉट डॉट दाखवले, हे काय स्पेसिस आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये काय सॅम्पलिंग पॉईंट आहे फर्स्ट. मग सॅम्पलिंग पॉईंटपासून किती अंतरावर, किती डिस्टन्सवरती ह्या स्पेसिस अवेलेबल झाल्या हे काउंट केलं जातं विथ डिस्टन्स. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए पॉईंट सेंटर क्वाड्रेट मेथड ऑफ सॅम्पलिंग.